कामा नयेत असा हा कर्णधार आणि त्याच्यासमोर दुसरा यंग टॅलेंटेड गोलंदाजीचा तेज तर्रार राजा मयूर वाघमारे या दोन कर्णधारांच्या टॅलेंटची ही परीक्षा आहे. याही एकविरा चषक 2022 पर्व चौथ्यामध्ये. तो गेंदबाज मुकेश नाइक गेंदबाजी की बागडोर संभालेंगे. सामने है केवी किरण पवार. हमारे मंच के ऊपर नितिन शेट्टी और जगदीश हथमोड़े के साथ सुधीर शेठ ठोंबरे एसटीडी ग्रुप के सर्वे सर्वा यहाँ पर बैठे हुए हैं और उनके साथ हमारे बुआ महाराज दुर्गे साहब भी बैठे हुए हैं. गोरख रसाल भूतपूर्व सीपीएल प्रेसिडेंट ये भी यहाँ पर बैठे हुए हैं. उन सभी मेहमानों का मैं स्वागत करना चाहूंगा और लेकर चलूंगा क्रिकेट के उस महासंग्राम में जहां पर दोनों ही टीमें एक दूसरे को परास्त करने की कोशिश करेंगे. दोनों ही भाई एक दूसरे को हराने की कोशिश करेंगे. अक्षय बनाम किरण ये मैच, इस मैच की ये ब्रेकिंग न्यूज. मुकेश नाइक 6 की 6 गेंदें यॉर्कर मेरे सामने अगर किसी रायगढ़ के गेंदबाज ने डाली हो तो वो रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम है और वो उन्होंने किया था तेजस मात्रे और विशाल जीतेकर की किंजल ट्रॉफी में राजीव गांधी खेल मैदान पर. लेकिन ये देखिए ये किरण पवार है. यू ही नहीं, प्रवीण गायकर ने उन्हें कहा 100 सिक्सर किंग. जलवा बिखेरते हुए 22 के करीब इन्होंने अर्धशतक हासिल की है. सीजन में फिर एक बार इस गेंद को निकालना चाहते थे शॉर्ट थर्ड मैन से. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया. रन पहुंचा सिंगल और इस सिंगल के साथ किरण अपने निजी साथ तो टीम का टोटल 7. रीवा 11 वावरले पनवेल 7 पे खेल रही है. वहीं दूसरी तरफ अगर हम देखें सुमित डोंगड़े ना भी काफी है. लगातार 2 बार मैन ऑफ द सीरीज आरपीएल की मिस्टर आरपीएल. इनके सामने आप ये गेंदबाजी नहीं कर सकते. इन्हें गेंद हमेशा फुटबॉल की तरह नजर आती है. ये हमेशा टच में रहने वाला खिलाड़ी है. 4 नंबर आया फुल टॉस के ऊपर डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. ये जो गेंदबाजी मैंने मुकेश नाइक की देखी थी, जिस गेंदबाजी को मैंने अपने आंखों में अपने दिमाग में समेट के रखा है, वो गेंदबाजी 2-3 टूर्नामेंट पिछले इनके द्वारा होती हुई नजर नहीं आ रही है. इस ओवर की पहली गेंद के ऊपर किरण पवार ने आसमान दिखाया. फिर सिंगल निकाला सुमित डोंगड़े के खिलाफ फुल टॉस की. फिर 4 आया 11 रन. और ये बहुत ही बढ़िया विकेट मिला सुमित डोंगड़े के पारी का धोता हुआ रीवा 11 वावरले पनवेल का. डीजे के बैठी है. हमारे डीजे मास्टर लंच ब्रेक के लिए जा चुके हैं, लेकिन आते ही आपको सुनाएंगे इस टूर्नामेंट के लिए बेहतरीन गाने. आणि अशा प्रकारे पहिला गडी के रिकॉर्ड अगर हम देखें ना, 3 गेंदों में 13 रन. किरण पवार का विकेट निकाला. देखिए लगातार दूसरा विकेट. डीजे एक वेळ कोरोना
ये है आकाश तारेकर, टेम्परामेंट है इनके पास, महज आक्रामकता नहीं बल्कि टेम्परामेंट भी है, अच्छी गेंद को सम्मान देना भी जानते हैं। बॉलर से अगर हावी हो तो उस बॉलर जब तक हावी नहीं है तब तक सम्मान देते विकेट पे रहते हैं, और जैसे ही कमजोर गेंद मिले उसके ऊपर प्रहार। डीजे काफी अच्छी है नविश 11 विचुम्बे की भी तारीफ काबिल टीम है, किसी भी टीम को हराने की ताकत रखती है। 2 विकेटों के कारण भले ही पहले ओवर में 11 रन 3 गेंदों में आए थे, और उसके बाद 3 गेंदें डॉट निकाल के जो नेल्सन आंकड़ा था जिसे हटाना चाहिए था सिंगल के साथ, तो उस आंकड़े को हटाने की कोशिश की थी विकेट के साथ किरण पवार और सुमित डोंगड़े द्वारा। पहले सुमित को कैच कर लिया गया डीप स्क्वायर लेग पर, और फिर किरण पवार को। रोहित सुरते नविश 11 विचुम्बे के लिए, अपनी गांव की टीम के लिए, उसी गांव का खिलाड़ी लड़ते हुए नजर आएंगे। लेकिन सामने है विश्वजीत महात्रे, टेनिस बॉल क्रिकेट का विश्व जीतने वाला ये खिलाड़ी। हाँ स्पीड अप कीजिए। प्रवीण गायकर मुझे बता रहे कि इनके बारे में एक गाना आया था कि इनकी सावरी का बैट है, लेकिन ऐसा नहीं है। आजकल जो शूज भी आते हैं ना खिलाड़ियों के, वो 5-5 10-10 हज़ार के होते हैं। वो एक क्रिकेट में एंटरटेनमेंट हो, इसीलिए वो गाना किया था। लगातार 3 छक्के और लगातार 3 विकेटों के लिए रविंद्र भुईकोट इनकी तरफ से 500, लेकिन ये 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 15। चेंडू गेलाय सीमा पार मारा संकलित चौकार लिए उनके द्वारा 500 का इनाम आ चुका है। गेंदबाज रोहित सुरते, रिवर्स स्वीप खेला यहाँ पे विश्वजीत मात्रे ने। ये जो गेंद उन्होंने कलेक्ट की ना, नो बॉल भी जरूर होगी है क्योंकि बहुत ज्यादा ऊपर वाली फुल टॉस थी, लेकिन जो नजरें थी विश्वजीत महात्रे की वो कमाल की थी। 5 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर विश्वजीत महात्रे, जो उनके दोस्त दापोली से उनका परफॉर्मेंस देखने के लिए आए हैं, उन सभी को खुश करते हुए किरण और सुमित डोंगड़े के विकेट के बाद रिवा 11 वाबरले पनवेल के लिए। वहीं दूसरी तरफ नॉन स्ट्राइकर एंड पर रायगढ़ के वंडर बॉय। सिचुएशन कैसी भी हो, हालात टीम की कैसी भी हो, उसे सुधारा जा सकता है, इस विश्वास के साथ खेलने वाले आकाश तारेकर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। वेरिएशन के तौर पर स्लो वन की थी यहाँ पर। ये फ्रेट की गेंद होने के बावजूद भी देखिए गेंदबाज कभी कभार ऐसा कर जाता है कि फ्रेट होने के बावजूद भी फायदा नहीं उठाया जाता, होता है ऐसा। इंटरनेशनल लेवल पर भी मैंने कई बार देखा है। और ये देखिए विकेट मिल सकता था यहाँ पे, और वो भी विकेट आकाश तारेकर का। अब सिक बॉलिंग होना जरूरी है क्योंकि पहले से ही 2 विकेट खो चुकी है रिवा 11 वाबरले पनवेल। ऐसे में ये दोनों जो खिलाड़ी है किसी भी क्षण एक ओवर में 3-4 छक्के मारने की क्षमता रखते हैं, और इनमें इनमें किसी दो में से किसी एक को लिया जाए तो कॉन्फिडेंस बढ़ेगा गेंदबाजों को आने वाले। और ये देखिए अब घुटना टेक तमाशा देख, विश्वजीत मात्र ब्रांडेड 6, टीम का टोटल 26। मयूर पाटिल आज के दिन में 17 गेंदों में 58 रनों की एक शानदार पारी खेली थी इन्होंने अपोजिशंस के खिलाफ, जहां पर पहली ही गेंद के ऊपर अपोजिशंस ने गौरव घोसालकर को आउट किया था। ओम सही बंगारपाड़ा दूसरी गेंद के ऊपर वो विकेट मिला था उस ओवर के।
ये नो बॉल, यानी कि अगर ये दूसरा बीमर है तो परेशान होंगे गेंदबाज। तो रन कितने निकाले गए? 3 और एक फ्रंट फुट नो बॉल है क्या ये? नहीं, बीमर। तो गेंदबाज, 2 बीमर हो चुके हैं। इस गेंदबाज के ओवर्स को अन्य गेंदबाज को पूरा करना होगा। क्या खुद कप्तान आएंगे इस ओवर को पूरा करने के लिए? अक्षय पवार, क्योंकि इस ओवर की गेंदें बची है, 2 गेंदें बची है। हाँ, निश्चित तौर पर बिल्कुल सही कहा आपने प्रवीण, क्योंकि 2 गेंदें बची है। कभी कभार ये फ्रीड है, लेकिन आकाश तारेकर के लिए टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। सीधे बल्ले से इस गेंद को खेला मिड ऑन के ऊपर से। आकाश तारेकर ने गेंद जब तक लॉन्ग ऑन के ऊपर ट्रैवल हो, सिंगल मिला। सिंगल के साथ अपने छोर को बदलते हुए आकाश तारेकर टीम का टोटल पहुंच चुका है दूसरे ओवर में ही, तीसरा ओवर ना, दूसरे ही ओवर में 31। ढेर सारे दर्शक इस मैच को देख रहे हैं। सागर मुरी की टीम रिवा 11 वावरले पनवेल खेल रही है, उनके अगेंस्ट खेल रही है नाविश विचुम्बे। मैं तो कहूंगा अक्षय पवार की अच्छी गेंदबाजी, भले ही उन्होंने इस आखिरी गेंद के ऊपर बाउंड्री खाई हो, लेकिन 2 बड़े हिट के लिए ट्राई करना चाहिए था। एक फ्री हिट थी जहां पे सिंगल मिला, और जैसे विश्वजीत महात्रे स्ट्राइकर इन पर आए, बाउंड्री मिली। क्यों ना नया ओवर शुरू होने तक हम डीजे मास्टर को सुनते हैं। प्यार करने वाली जनता ने, जनता में काफी लोकप्रिय, लेकिन इस वक्त पनवेल वावरली के लिए लोकप्रिय बन चुके हैं विश्वजीत महात्रे। 21 के निजी योगदान पर 7 गेंदों में खेल रहे, और उस वजह से जो टीम ऐसा लग रहा था संकट में होगी, उसे पहुंचाया है 2 ओवर की समाप्ति के बाद 35। ये देखिए, ये है आकाश तारेकर, जानते हैं किस तरह गैप्स को निकालना है, विकेट को रोक के रखना है। ये 4 रन मिले शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से मुकेश नाइक के गेंद की तेजी का इस्तेमाल करके हासिल किए हैं 39। सन्माननीय हरिभाऊ गोलब साहेब येना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। देखिए, विकेट पर रुकना भी जानते हैं आकाश, और रनों को बनाना भी जानते हैं। वहीं दूसरी तरफ मुकेश नाइक होंगे एक और विकेट की तलाश में, लेकिन बढ़िया कवर ड्राइव यहां पर आकाश तारेकर का, लेकिन उससे भी बढ़िया अंदाज में लिया गया कैच। यह विकेट नंबर 3 गिरता हुआ आकाश तारेकर के पारी का अंत। डीजे तो नए बल्लेबाज विजय बालाजी नॉन स्ट्राइकर एंड पर। देखिए, विकेट जाने के कारण वापस आने का मौका मिल सकता है यहाँ पर नाविश विचुम्बे, भले ही 2 ओवर में बारकिया कांबळे। देखिए, दोनों ही सेम है, बॉडी लैंग्वेज जो है, हालांकि बॉडी लैंग्वेज काफी सेम है इन दोनों की। हमेशा मैं बालाजी को प्रति बारकिया कांबळे कहता हूं। चलने की एक्शन थोड़ी सी अलग है।
नहीं है। सन्माननीय नागेजी ठोंबरे आणि अजय सोगे, विश्वजीत म्हात्रे देखिए अब उनके पास वो रोल आ चुका है जो आकाश निभाना चाहते थे। पूरा 5 ओवर खेलना, पहला 50 तो हमने देखा था मयूर पाटिल के बल्ले से। विश्वजीत म्हात्रे भी इस इनिंग में अच्छा खेल रहे हैं कि आज के दिन का दूसरा 50 हमें देखने का मौका मिलेगा। और नॉन स्ट्राइकर एंड से जो स्ट्राइकर एंड पे जा चुके हैं बारका कांबळे, रायगढ़ ग्रामीण के वेल फिनिशर के तौर पर जिन्हें जाना जाता है, मुकेश नाइक अपने स्पेल का दूसरा ओवर काफी अच्छा कर रहे हैं। ओवर नंबर ये तीसरा, 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ 41 पर पहुंचता हुआ टोटल धीरे धीरे एवरेज कम होता हुआ 35 आए थे 2 ओवर की समाप्ति के बाद 17.5 की औसत से। इस ओवर में अगर हम देखें तो अब तक रन आ चुके हैं 6। सब कुछ अच्छा चल रहा है अक्षय पवार की टीम नावेश 11 विसुंबे के लिए, लेकिन सामने है द वॉल ऑफ चीन, चीन के चट्टान की तरह डटे हुए विश्वजीत म्हात्रे। और ये लटक गए हैं, गेंद हवा में थी, नसीब अच्छा रिवा 11 वावरले पनवेल का कि ये गेंद गिरी नोमैंस लैंड एरिया में, नसीब अच्छा विश्वजीत म्हात्रे का। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ 42 पे आता हुआ टोटल। सुदर्शन पाटिल बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं यहां पर, तारा से आए हुए हैं अपनी दोस्ती निभाने आई एकवीरा क्रिकेट क्लब लोधिवली की तरफ से, वरना रोहित पवार को गुस्सा आएगा कि मैं स्थानीय स्कोरर होने के बावजूद भी मुझे मौका क्यों नहीं दिया। और ये देखिए बारका कांबळे के बल्ले से निकला हुआ बेहतरीन डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर स्लॉग स्वीप के जरिए 6 रन। और ये देखिए सुदृश्य ठोंबरे का सपोर्ट तो हमेशा रहता ही है एसडीटी ग्रुप। यकीनी तौर पर इस विभाग में जितनी भी प्रतियोगिताएं होती है तो वो सुधीर भाई ठोंबरे, सुधीर शेठ ठोंबरे इनकी अगुवाई में ही होती है। अगर कोई बंदा इनको टूर्नामेंट के लिए मिस करे तो उससे अच्छा नहीं लगता। गोरख रसाल ने अभी कहा कि आप हमारी टूर्नामेंट में भी आपको आना है, तो उन्होंने कहा भाई आपकी तो हो चुकी है। इतना ध्यान रहता है उनका। यूं ही नहीं, रायगढ़ जिला परिषद मेंबर अपने छोटे भाई को जब उन्होंने बनाया ना प्रवीण, तो वोटिंग का लीड था नंबर 2 वाला पूरे रायगढ़ में, और जहां पर हैट्रिक भी हासिल की, और जहां पर मुस्लिम एरिया था जहां पर 1200 वोट थे इस झड़पी में, वो शिवसेना में उस जो, क्योंकि आजकल बैलेट पेपर नहीं है तो समझ में आता है कि कहां कहां से आपको कितनी वोटिंग हुई है। 900 वोटिंग 1200 में से इनको मिली थी मुस्लिम एरिया में भी। इतना अच्छा काम है इनका। ये रिवर्स स्वीप दागने की कोशिश की थी, विश्वजीत म्हात्रे ने 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ गेंदबाज ने शुरुआत की थी। विशाल म्हात्रे गेंदबाज, खुटारे के गेंदबाज। नॉन स्ट्राइकर एंड पर देखिए एक और तूफान है, विश्वजीत स्ट्राइकर एंड पे बार किया, लेकिन विकेट के पीछे भी एक तूफान है। आकाश तारेकर के साथ 6 ओवर में 106 रन की साझेदारी निभाने वाले उनके साथी मणि शर्मा। ये देखिए रन पूरा किया, चिकी सिंगल, जिस तरह आंखों से काजल को चुराया जाता है। 50 रन, जरा जोरदार स्वागत होना चाहिए रिवा 11 वावरले पनवेल का इन 50 रनों का। सन्माननीय नागेजी ठोंबरे आमचे पाहुणे कळोते यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। विश्वजीत म्हात्रे पिक करना चाहते थे बाएं हाथ के गेंदबाज की इस गेंद को। पनवेल में अगर मुझसे कोई पूछे कि बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ कौन सा खिलाड़ी आपको पसंद है दाहिने हाथ का, तो मैं 2 नाम अवश्य लूंगा, एक विश्वजीत म्हात्रे और दूसरे नीलेश स्मृति सावळे के प्रसाद घरत। बाएं हाथ के गेंदबाजों के खिलाफ एक दाएं हाथ के बल्लेबाज किस प्रकार से विस्फोटक आक्रमण करते हैं, ये
इन दोनों से जो यंगस्टर है वो सीख सकते हैं। एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 52 रन। ओवर नंबर चल रहा है चौथा। अच्छे रन है ये विकेट जाने के बाद मैं तो कहूंगा अच्छे, क्योंकि आपकी तगड़ी स्टार कास्ट है। उस्मान पटेल नहीं है तो क्या हुआ, लेकिन विश्वजीत महात्रे खेल रहे हैं। और ये देखिए ये लटक गए शायद नंबर 6 की कोशिश में विश्वजीत महात्रे, और ये कैच लिया नरपोली के दिनेश पाटिल ने। टीजे लोगों के समझ में ये नहीं आएगा कि बालाजी मार रहे या बारकिया, दोनों एक ही ड्रेस कोड में आ चुके हैं, लेकिन एक है लोग अंदाजा लगा सकते हैं। बालाजी विदाउट कैप आ चुके हैं और बारकिया कांबड़े के सिर के ऊपर कैप है। देखिए दोनों की बॉडी लैंग्वेज काफी अच्छी है और दोनों ही फिनिशर है। बालाजी भी एक अच्छा फिनिशर का रोल निभाते हैं। चौथे ओवर में 52 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। कप्तान भी जानते हैं मयूर वाघमारे। सामने की टीम में तुषार शर्मा यानी कि मनीष शर्मा और अक्षय पवार हैं। ये देखिए बारकिया कांबळे ने इस गेंद को खेला बहुत ही बढ़िया तरीके से कवर्स के ऊपर से। 6 रन बारकिया कांबळे अपनी तकनीक का इस्तेमाल करते हुए 58 पर पहुंचाते हुए अपनी टीम रिवा 11 15 की औसत से। हाल में देखिए अभी अभी एक टूर्नामेंट शुरू है जहां पे अंडर 24 की ओपन मैचेस है। मुंबई से भी कई खिलाड़ी आ चुके हैं अंडर 24 के, और उसी वजह से क्राउड थोड़ा इधर उधर है, वरना इस ग्राउंड के ऊपर बहुत ज्यादा क्राउड रहता प्रवीण। लेकिन फिर भी बहुत ज्यादा तादाद यहाँ पे भी है और हाड़ में भी है। कुछ लोग स्टार का खेल देखने आए हैं यहाँ पे, तो कुछ लोग अपकमिंग स्टार का खेल देखने हाड़ पहुंच चुके हैं। बालाजी स्ट्राइकर एंड पर एक मुकाबला ऐसा ही फंसा हुआ था पनवेल का, और उस मुकाबले को निकाला था अंतिम क्षणों में 2 छक्के दागकर विजय बालाजी ने। जीवदानी स्पोर्ट्स भवन द्वारा आयोजित वो क्रिकेट रजनी थी। बहुत साल पहले यह कारनामा किया था बालाजी ने, और इसीलिए इन्हें लिया जाता है तहसील वाइज हाफ में किसी भी टीम द्वारा। गेंदबाज दिनेश पाटिल नारपोली, जिन्होंने विश्वजीत महात्रे को वापस पेविलियन भेजा अपने एक अच्छे कैच के बदौलत। हाँ ये देखिए इसी गेंदबाज के खिलाफ विश्वजीत महात्रे ने 3 गेंदों में 13 रन हासिल किए थे सवरोली में। और कप्तान देखिए अक्षय पवार कितने चालाक है, जब तक विश्वजीत महात्रे थे इनको वो लेकर नहीं आए। अक्षय पवार बहुत ही चालाक कप्तान है। नंबर चल रहा है 5वां। दिनेश पाटिल ने आते ही विकेट निकाला। सुमित पाटिल दापोली, ये देखिए क्लीन बोल्ड बहुत ही बढ़िया विकेट हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे थे
तो सुधीर शेठ ठोमरे का सबके साथ है, लेकिन यहाँ पर अगर हम देखें रमेश भोईर आ चुके हैं। हमारे गांव के क्रिकेट के दिमाग के जादूगर जिन्हें माना जाता है वो यहाँ पर आ चुके हैं। बाला साहब का, शिवसेना का एक सच्चा कार्यकर्ता जिन्हें माना जाता है, जिनके बड़े भाई हमारे गांव के उप सरपंच रह चुके हैं। और रमेश भोईर जैसे कार्यकर्ता होने के कारण जब से इलेक्शन शुरू हुए हैं 1994 से 2022 तक शिवसेना का भगवा लहरा रहा है हमारी ग्राम पंचायत के ऊपर। ये बहुत बड़ी उपलब्धि है। अंगद पाटिल आ चुके हैं, लेकिन जितने भी व्यूवर्स नारपोली से इस मैच से जुड़े हैं ना, वो खुश होंगे अपने गांव के लड़के इस दिनेश पाटिल यंग टैलेंटेड गेंदबाज के परफॉर्मेंस से। कौन नहीं खुश होगा? सामने इतनी ताकत टीम और उस टीम के खिलाफ 3 गेंदें डॉट निकालना। हैट्रिक बॉल इससे पहली वाली थी, लेकिन ये फुल टॉस थी। 4 रन जरूर मिले और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 62। दो गेंदें शेष, 4 गेंदों में 4 रन अब तक दिए जा चुके हैं। टोटल आ चुका है 62। देखिए बहुत ही बढ़िया, 1 रन तो जरूर पूरा किया। क्या दूसरा होगा? लेकिन 1 ही रन मिला। 63 पे आता हुआ टोटल। इस ओवर के इस इनिंग की आखिरी गेंद करेंगे दिनेश पाटिल। इतनी बड़ी स्टारकास्ट के खिलाफ नारपोली जैसे छोटे से गांव से आया हुआ खिलाड़ी और गेंदबाज, मैं तो कहूंगा तारीफ काबिल परफॉर्मेंस। उन्होंने एक अच्छा ओवर अब तक तो किया है, लेकिन क्रिकेट है, एक गेंद भी बॉलर की एनालिसिस को बिगाड़ती है। और ये देखिए विकेट कीपर ने गलती की, वरना शॉट फाइन लेके हाथों में ये गेंद थी। ये नसीब वाला चौवा मिला रीवा बाबरले पनवेल के लिए और टोटल बना 66 जीत के लिए नाविश 11 विचुबे को 5 ओवर में 67 रनों की जरूरत है। लेकिन ये रन किस तरह से पूरे होते हैं इसका आंखों देखा, 68 रनों का किस तरह से पीछा होता है इसका आंखों देखा सुनाएंगे प्रवीण गायकर। रन हो चुके हैं 67, जीत के लिए टारगेट है नाविश 11 विचुबे के लिए 68 रनों का।
तर चला विनंती असेल खेळाडूंना लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नवीश 11 क्रिकेट संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रवीण गायकर यांनी सांगितलं तसं अनेक क्रिकेट रजनी लोकांची वाट पाहत आहेत. रजनी स्पर्धा त्यामध्ये उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळे आयोजित 25, 26 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी या स्पर्धेचं आयोजन केलंय. ज्याचं प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 25. प्रवेश फी असेल 13,000 आणि मालिकावीर जो असेल त्याला बाईक दिल्या जातील आणि प्रथम येणाऱ्या 48 ग्रामीण संघांना संधी देण्यात येईल. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जाऊया मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी तब्बल विचार केलात तर 30 चेंडूंमध्ये इथे गरज असेल ती 68 धावींची गरज. एकीकडे तुम्ही पाहिलात किरण पवार असा खेळाडू आहे जो लवकर कमी वेळेला बाद होतो आणि जास्तीत जास्त मैदानावरती चांगली फलंदाजी दाखवत असतो. परंतु आज या लोदिवलीच्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर डाव मात्र सावरला विश्वजित मात्रे दापोली. आणि मगाशी चर्चा केली होती हलटी-पलटी होऊन मारतो आभ्या तो शॉट आणि सातत्याने म्हटलं जातं विश्वजित मात्रे दापोलीचा त्याची सावरीची आहे बॅट. परंतु बॅट मात्र कुठली असो सातत्याने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. तर चला विनंती असेल रिवा 11 वावरले पनवेल संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. त्याच्यानंतर यातून जो संघ विजय होईल तो अर्थातच खेळेल गावदेवी गावठाण संघाविरुद्ध. म्हणजेच नेहमी सातत्याने ज्या संघांमध्ये लढाई होत असते ते संघ तुम्हाला आज मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु खालापूर संघानं मात्र भरपूर प्रभावित केलं मागच्या 2-3 स्पर्धेमध्ये तालुका हाफमध्ये आणि चांगली क्रिकेट ची बॅटिंग त्याच्यानंतर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि तसाच आज मात्र खेळ झाला आणि सातत्याने ती विजयाची घोडदौड राखत असताना आतापर्यंत समर्थ 11 खालापूर क्रिकेट संघानं प्रवीण सर 2 सामने जिंकलेत. म्हणजेच इथून जो संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल तो म्हणजेच गावदेवी गावठाण संघासमोर आणि त्यातून जो विजय होईल तो खेळेल समर्थ 11 खालापूर या संघाविरुद्ध. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला सलामीला फलंदाज आलेत आता प्रवीण घरत आणि मनीष शर्मा अर्थात तुषार शर्मा. एकीकडे आपण रिवा 11 वावरले पनवेल संघाचे फलंदाज तुम्ही पाहिलेत. उस्मान वगळता आय थिंक भरपूर खेळाडू विश्वजित मात्रे, किरण पवार, त्याच्यानंतर अंगद पाटील, आकाश तारेकर. चला इथे मॅच लगेच स्टार्ट करा. असे दिग्गज खेळाडू आहेत या टीम मध्ये. पण एकंदरीत आपण विचार केला तर विशाल जितेकर नाहीयेत आणि एकंदरीत विचार केला तर बॅटिंग लाईनअप मध्ये आता तुषारला तुम्ही पाहता, मनीष शर्मा आणि प्रवीण घरत, त्याच्यानंतर आहेत परेश कडके, अक्षय पवार स्वतः आहेत फलंदाज, आशिकेश आहेत विचुंब्याचे. दमदार बॅटिंग लाईन देखील भरपूर चांगले समोरच्या अपोजिट टीम मध्ये. परंतु इथे त्यांना आता ते साध्य करावं लागेल. कहते की नामसे बडा काम होना भी बहुत जरुरी आहे. आता इथे ते साध्य करावे लागेल. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रभाव विरुद्ध छेप घेत असतात. बलाढ्य टार्गेट आहे 68. परंतु तुम्ही गोलंदाजीचा विचार केला तर संघनायक रिवा 11 वावरले पनवेल संघाकडून आले ते स्वतः मयूर वाघमारे अगदी कमी वयामध्ये 7 समुद्रापलीकडे आपले गोलंदाजी छाप घालून ठेवली. दुबई असो, कतार असो, मग महाराष्ट्रामध्ये अनेक प्रीमियर लीग असो, त्या भरपूर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून या खेळाडूची सातत्याने निवड केली जाते. आणि प्रसन्ना पाटील मॅन फ्रॉम दुंद्रे हा देखील एक दमदार यशस्वी गोलंदाज. कमी वयामध्ये अगदी उंचीचं शिखर गाठत असताना अंगद पाटील असे मोठी मोठी नावं या खेळाडूंमध्ये तुम्ही बॉलिंग लाईनअपला सातत्याने पाहता आणि त्या खेळाडूंना आता दमदार गोलंदाजी करावी लागेल. 30 चेंडू 68 धावींची गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आहेत ते अर्थातच मयूर वाघमारे. जलद गती, वेगवान बॉल टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे सातत्याने राहिली. परंतु सातत्याने जे खेळाडूने आपलं नाव स्वतःच्या प्रेक्षकांनी आणि सर्वांनी कॉमेंटरनं ज्यांनी नाव घ्यायला लावलं, रॉस टेलर अर्थातच प्रवीण घरत आता मैदानावरती खेळत आहेत. हा देखील अमित नाईक एकेडकर जशी फलंदाजी करत असतो तसाच हा देखील ऑफ साईडला मोठे फटके खेळत असतो. पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, टॅप केला बॉलला. तिथे आकाश तारेकर आहे 38 सर्कल मिड ऑफला उचलतील, कुठलीही धाव नाहीये. सुरुवात डॉट बॉलने होत असताना आतापर्यंत एक मॅच मात्र तुम्हाला टफ फाईट पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर सर्व सामने तुम्हाला एकतर्फी पाहायला मिळाले. कदाचित ही मॅच देखील प्रेक्षकांना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल हीच प्रार्थना करूया. गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळीचा फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील बालाजी. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट. आय थिंक बालाजी अजून एक ऑप्शन असेल त्यांच्याकडे गोलंदाजीसाठी. तर एक धावेच्या मध्येने स्वतःचं खातं उघडलंय.
नविश 11 विचुंबे संघ अर्थात 1 या धावसंख्येवरती तुषार यांनी म्हणजेच मन्नी शर्मा एकेकाली रॉयल कलंबोली संघाकडून सातत्याने हे खेळाडू होते. आकाश तारेकर याचे कॅप्टन, त्याच्यानंतर तुषार, मन्नी शर्मा हे सर्व एकत्र खेळाडू तुम्हाला काही अगदी मागे तुम्ही काल बोलून पाहिलात तर एकत्र विजय शेठ खानावकर यांनी बांधलेला रॉयल कलंबोली संघ तुम्ही याच्या अगोदर सातत्याने पाहिलात आणि त्या संघाचा खेळाडू मात्र इथे आज नविश 11 विचुंबे संघाच्या माध्यमातून खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. ही स्ट्रॅटेजी असते प्रत्येक खेळाडूची. मग तुम्हाला व्यावसायिक जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्हाला भरपूर संघांमध्ये भ्रमण करावं लागतं आणि इथे देखील नविश 11 विचुंबे संघाकडून मात्र इथे खेळत असताना फलंदाज इथे मन्नी शर्मा, गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळी सलख्या हाताने चेंडूला ढकललाय. कॉल बरोबर नव्हता. जर एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला जर पकडला असता ऋषी भोईर यांनी तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले असते, परंतु खराब फिल्डिंग झाली. त्याचा फायदा लगेच उचलला खेळाडूंनी आणि इथे 2 धाव फलकावरती लागतायत. एक धाव कंप्लीट होते. स्वतः मन्नी यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलाय आणि दोन्ही फलंदाजाचा तुम्ही विचार केलात तर 1-1 धाव संख्येवरती नाबाद फलंदाजी करतायत. बघा 68 धाव्यांचा इथे बरोबर ना 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. कदाचित पहिल्या 2 ओव्हर्समध्ये कमीत कमी 30 धावा बनवाव्या लागतील, पण एवढं सोपं नसेल. अगदी खोलवरच्या पद्धतीचे चेंडू इथे फेकण्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि मयूर वाघमारे सारख्या या वेगवान गोलंदाजावरती प्रहार करणं एवढं सोपं नसतं. ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. आणि आता मात्र विचार करून तुम्हाला हे निर्णय घ्यावे लागतील की तुमचं विकेट्स ठेवणं गरजेचं असेल की पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जी तुम्हाला मुभा असते बॅटिंगची ती तुम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल. फक्त 2 खेळाडू बाहेर आहेत 30 यार्ड सर्कलच्या आणि त्याचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. आणि मयूरची तुम्ही जर गोलंदाजी पाहिली ना प्रवीण सर, अगर जशी फिल्डिंग सजवली त्याच उद्देशाने तसेच चेंडू फेकतायत. म्हणजेच कधी कधी लॉंग ऑफ लॉंग ऑन व्ही शेप जेव्हा असतो ना तेव्हा तुम्ही यॉर्कर पद्धती चेंडू टाकू शकता, कारण त्यावेळी बॅट्समन फक्त तुम्हाला स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न करत असतो, आडवे फटके तर खेळू शकत नाही. आणि तशाच पद्धतीची जशी फिल्डिंग लावली तशीच गोलंदाजी इथे साकारत असताना मयूर वाघमारे, जेव्हा तुम्ही ओपन टुर्नामेंट जास्त खेळत जाता तेवढा तुमच्यावरती अनुभव येत असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत राहता. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करा. ससे खूप येतील आडवे, बस त्यांना हरवायची तुम्ही हिंमत ठेवा आणि त्याच पद्धतीचा खेळ आता इथे मैदानावरती करावा लागेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकीकडे अक्षय पवार मिडल ऑर्डरचा सर्वात घातक फलंदाज, अजून बॅलन्स असेल, पण त्यासाठी तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप बनवणं हे महत्वाचं असेल. मन्नी शर्मासाठी हा फुल टॉस बॉल होता. 38 सर्कलचा इथे फायदा घेत असताना बॅकफूट पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चेंडूला ढकलून दिलाय सीमा रेषा पलीकडे. हा पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या आहेत. नविश 11 विचुंबे क्रिकेट संघ 7 धावा बिनगडी बाद. टीजे विनंती असेल रिवा 11 वावरले पनवेल क्रिकेट संघाला की आपण उशीर घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची अशी नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला सूचना येते की इथे जास्त वेळ घेऊ नका. तर हरी घोलप यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेत. कैलास कदम साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हरी घोलप साहेबांचा इथे सन्मान करावा. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान खऱ्या अर्थाने इथे या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाते. तर इथे हरी घोलप साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू 61 धाव्यांची गरज. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही होऊ शकते. आता ही जिद्द उराशी बाळगून आता खेळ करावा लागेल. पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा झाल्या नाहीत. आता इनामपुरी एक्सप्रेस म्हणजेच अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. बॅटिंग देखील चांगली साकारली त्यांनी, चौकार देखील लगावला होता. जेव्हा जेव्हा संधी मिळत असते तुम्ही एकंदरीत विचार केला ना की सातत्याने जेव्हा ओमसाई भंगारपाडा, त्याच्यानंतर रिवा 11, आदर्श नवीन पनवेल हा संघ जेव्हा मैदानावरती खेळत असतो त्यांचे कडी जर लवकर बाद झाले तर तळागाळातील फलंदाजांना इथे बॅटिंग भेटत असते. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, LBW ची लाऊड अपील केली गेली आणि पहिला धक्का लागेल इथे प्रवीण गरात. बॅक टू द पॅव्हेलियन.
इथे जर तुम्ही पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. कधी कधी असं म्हटलं जातं की तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठं पद तुमच्याकडे दिलंय, ते म्हणजेच मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही है, वो है शिव छत्रपती. नवीन फलंदाज येत आहेत परेश कडके, सातत्याने मिस्टर 360 डिग्री. ओमकार पाटील, सुमित डोंगरे जशी फलंदाजी करतात तशीच सातत्याने या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. इंस्टाग्राम पेजवर तुम्ही पाहिलात आकाश चोप्रा, फॉर्मर इंटरनॅशनल कॉमेंटेटर, त्यांच्या माध्यमातून देखील त्यांची व्हिडिओ क्लिप सादर केली गेली. त्यांच्या आवाजामध्ये असे फटके अगदी आडवे तिडवे झोपून शरीराला चोकून फ्लेक्झिबल करून चौकार षटकार सातत्याने लागवत असतात. परंतु इथे गरज आहे त्यांच्या फलंदाजीची. पहिल्याच बॉलवरती अंगदला मिळालेली सफलता. वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने स्लोवर केला होता, मिड ऑफला क्लिअर केलाय. आकाश तारेकर पाहतच राहिले आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार. शाबाश डीजे शाबाश. आता ते देखील लय मध्ये आलेत, परंतु इथे चौकार आलाय. गुड बॅटिंग. 400च्या स्ट्राईक रेंज इथे फलंदाजी करत आहेत. अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर होते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येत आहेत ते म्हणजेच बारक्या कांबळे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजेच 12 विजयासाठी 21 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 56 धावेंची गरज. म्हणजे जर विचार केला तर पहिला गडी जरी लवकर बाद झाला असला तरी मात्र या दोन फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी बनवावी लागेल. कारण असं म्हटलं जातं हा इंटरनॅशनल क्रिकेट नाही जिथे 50 ओव्हरच्या मॅचेस असतात की तुम्ही 100 ते 150 ची पार्टनरशिप बनवू शकता. हे फक्त 5 ते 6 षटकांचे सामने असतात ग्रामीणचे टेनिस बॉलचे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं कमीत कमी 20 ते 25 धावांची जरी भागीदारी बनवली तरीही तुमच्यासाठी महत्त्वाची असते. आज तुम्ही रायगड ग्रामीण टेनिस किटचा विचार केलात तर संपूर्ण भारत टेनिस बॉल विश्वामध्ये आकाश तारेकर बायकरमॅन सर्वाधिक आणि त्याच्यानंतर केतन मात्रे वाकलन सध्याच्या घडीला चर्चेमध्ये हा खेळाडू ठरलाय. गोलंदाज तयार. अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टम यॉर्कर पद्धतीचा बॉल होता अंगद पाटील यांचा. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि फक्त 5 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत आणि एक महत्त्वाचा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. अक्षय पवार जेवढे लेट येतील तेवढं त्यांच्यासाठी बेनिफिट होऊ शकतो. कदाचित जर हे खेळाडू मारून गेले तर धावा बनवून गेले तर अक्षय पवारसाठी कदाचित थोडंसं हलकं देखील होऊ शकतं. परंतु इथे पाहूया संधी कोणाला निर्माण होईल की रिवा 11 आदर्श नवीन पनवेल वावरले संघाला की होईल या ठिकाणी नवीश 11 विचुंबे क्रिकेट संघाला. हलक्या हाताने स्लॅश केला ऑन साइडला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक मयूर येत आहेत कॅप्टन स्वतः वेगाने, परंतु चेंडूला अडवतील. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 14 या धाव संख्येवरती 19 चेंडू आणि तब्बल 54 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त फाईट या दोन संघांमध्ये. गावदेवी गावठाण क्रिकेट संघ देखील वाट पाहत असेल की आपल्या समोर कुठल्या संघाची चुनौती असेल ती देखील तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. या देखील वेगवान मोठा बॉल आणि बॅटची बाहेरची कडा लागली गेली. अंगद पाटील यांचं हे महत्त्वाचे षटक तुम्हाला पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये धावा खर्च केले या गोलंदाजानं. तब्बल 7 आणि 2 महत्त्वाचे गडी म्हणजेच प्रवीण घरत आणि त्याच्यानंतर आता तुषार म्हणजेच मन्नी शर्मा हे 2 गडी मैदानातून बाहेर. 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या 7.00 च्या सरासरीनं. 2 गडी बाद 14.
हे इंद्रदेवा, मला तुझ्या स्वर्गाचा मोह नाही, कारण स्वर्गापेक्षा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड मला प्रिय आहे. आणि या रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये आज चौक अर्थातच लोदिवलीच्या गावामध्ये हे क्रिकेटचं थरार तुम्ही एन्जॉय करता. रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटर खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. आणि हातनोली गावाचं हे भव्य दिव्य मैदान जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवलं गेलं. आणि त्या लग्नासाठी वराडी असतात असे प्रेक्षक मायबाप देखील जमले गेलेत. त्या प्रेक्षक मायबापांचं देखील मी या पुन्हा एकदा एकविरा क्रिकेट संघ लोधिवली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 18 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 54 धाबींची गरज. मॅच भरपूर दूर आहे, परंतु मॅच इथे कमबॅक करतील काय हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत पुन्हा एकदा संघाचे संघनायक ते म्हणजे मयूर वाघमारे. देवतगावचा हा खेळाडू कमी ग्रामीण जास्त ओपन टुर्नामेंट मध्ये तुम्ही या खेळाडूला पाहता. आणि आत्ताच नुकताच माथेरानची स्पर्धा देखील यांनी गाजवली. तो पुन्हा एकदा खेळ आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. परेश कळके वर्सेस मयूर वाघमारे. पहिलाच बॉल आगू टप्प्याचा होता. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल विश्वजित म्हात्रे यांचं. आणि बघता किती वेगवान बॉल होता, त्यांनी देखील त्या चेंडूला कलेक्ट केलं. स्क्रीनवर तुम्ही पाहता. आणि सातत्याने दमदार बॅटिंगसाठी देखील त्याला ओळखलं जातं. आयुष्य परीक्षा घेत राहील, आपण मात्र पास होऊन सातत्याने पुढे जायचं. 17 चेंडू आणि 54 धाबींची गरज. प्रति ओव्हर्स मध्ये जर विचार केला 17 ते 18 ची सरासरी राखावी लागेल. हा देखील वेगवान बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज परेश कडके. आणि आता मात्र स्वतः समजावण्यासाठी जात आहेत कॅप्टन अक्षय पवार. कारण अक्षय पवारनं जर हा मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर त्यांना सातत्याने स्ट्राईक त्यांच्याकडे जास्त ठेवावी लागेल. 16 चेंडू आणि 54 धाबींची गरज. इथून मोठे फटके घ्यावे लागतील. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. 8 खेळाडू सुरक्षित असतील मैदानावरती बॅटिंग लाईनअप मध्ये ते म्हणजेच नविश 11 विचुंबे क्रिकेट संघाकडे. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा दिल्या होत्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 7. या ओव्हर्स मध्ये एकही धाव इथे खर्च केली नाही, परंतु हा चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धाव फलकावरती धावा लागतायत त्या 15. 16 चेंडू आणि 53 धाबींची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, म्हणून तुम्हाला कंपल्सरी धावा इथे बनवाव्या लागतील. आयुष्यात ध्येयाकडे जाताना घोड्याच्या वेगाने जा, पण पुढे जाताना त्या व्यक्तीचा उपकार लक्ष ठेवा ज्याने तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ दिली. परंतु इथे यष्टीरक्षक बीट होत आहेत आणि हा नशिबाचा चौकार येईल नविश 11 विचुंबे संघासाठी. सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती तर 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रवींद्र भुईकोट साहेबांच्या माध्यमातून. परंतु इथे फलंदाज होतील बाद. बॅटची एज लागली गेली आणि जबरदस्त कॅच इथे पकडली सुमित पाटील यांच्या माध्यमातून. तिसरा फलंदाज बाद होईल नविश 11 विचुंबे क्रिकेट संघाचा. थँक्यू. अगदी निलू फुलेंची आठवण करून देणार आहे संगीत. अगदी मागच्या तुम्ही काही कालामध्ये गेलात तर लावणी म्हटल्यानंतर मराठी चित्रपटामध्ये सुरेखा पुणेकर यांनी आणली आणि ती लावणी इथे सादर करत असताना डीजे तुमचंही मनापासून स्वागत करूया. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते की तू त्या संधीचं काय केलंस. इथे फलंदाज बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज आलेत मैदानावरती. तर नवीन फलंदाज आलेत मैदानावरती. 45 रोहित शर्माची इथे जर्सी खऱ्या अर्थानं प्रदान करून रोहित आलेत मैदानामध्ये. तर गरज आहे मैदानावरती आपण विचार केला तर 14 चेंडू 49 धाबींची गरज. अक्षय पवार अजूनही 1 चेंडूचाही सामना केला नाहीये आणि त्यांना मात्र आता जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. असाच सामना झाला होता चिंचपाड्याच्या मैदानावरती मानकोली विरुद्ध सावले या 2 संघांमध्ये. परंतु इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऋषी भोईर. कुठलीही चुकी नाही. अजून एक धक्का लागेल नविश 11 विचुंबे संघाला. तर हनुमंत सेफ साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय.
त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर चर्चा होती ग्रामीणची ज्यावेळी मॅच झाली होती सुपर 8 ची लढत, सावले विरुद्ध आय थिंक मॅच होती मानकुली. त्यावेळी दमदार कामगिरी केली होती अक्षय पवार यांनी. अक्षय पवारच्या बॅटमधून अक्षरशः अर्धशतकी फलंदाजी देखील झाली होती आणि तो मॅच त्यांनी कमबॅक केला होता, परंतु त्या स्पर्धेमधून त्यांना हार पत्करावी लागली होती. तशीच जर फलंदाजी आज झाली तर मॅच मध्ये मात्र हा सामना ते जिंकू शकतील. गरज आहे विजयासाठी. आता विचार केला तर तब्बल 13 चेंडू आणि 49 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर्स मधला मयूरने दमदार गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या त्या म्हणजे 7 आणि या ओव्हर्स मध्ये विचार केला तर स्ट्राईक स्वतः अक्षय पवार ठेवतील, परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत एक धाव घेऊन 2 धावा घेण्याचा प्रयत्न कदाचित झाला असता, परंतु अक्षयला भारत पाठवलं माघारी ते मुकेश यांनी आणि षटक क्रमांक 3 देखील संपन्न होईल. एकूण मयूरच्या गोलंदाजीचं विश्लेषण तुम्ही पाहिलात तर तब्बल 2 षटके त्यांनी फेकली आणि 2 षटकामध्ये धावा दिल्या या गोलंदाजानं. त्या फक्त आणि फक्त 12 आणि गडी बाद केलेत. त्या अर्थातच 2 गडी बाद केलेत. तर 3 षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 19. तर फिरोज शेख साहेब आणि त्यांच्या समवेत रवी ठोंबरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचंही सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. आता गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तब्बल 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. अक्षय पवार वर्सेस प्रसन्ना पाटील, मॅन फ्रॉम दुंद्रे गावचा खेळाडू. चांगली कामगिरी. ग्रामीण लॉर्ड्स मधून पहिला हा खेळाडू आला आणि त्याच्यानंतर लक्ष वेधले गेले या खेळाडूकडे. चांगली सातत्याने कामगिरी राहिली. गोलंदाजी रायगड प्रीमियर लीग मध्ये संधी मिळाली. रायगड ठाणे ज्यावेळी प्रेक्षणीय सामने होता तेव्हा देखील त्याला संधी कामगिरी केली. यावेळी चाकू टप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि वाईटच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 20 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज. शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक घाव हा प्रयत्न प्रत्येक महत्वाचा असतो. तसाच प्रयत्न आता अक्षय पवार यांना करावा लागेल, कारण धारदार आणि अचूक टप्पा या गोलंदाजी समोर थोडीशी नांगी टाकली. त्यावेळी वेगवान बॉल गुडलेन स्पॉटवर पीक केला होता. पडल्यानंतर अगदी वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. रवींद्र भुईकोट यांच्या माध्यमातून 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांसाठी इथे दिलं जाईल आणि कदाचित ही धमक आहे अक्षय पवार मध्ये. परंतु आतापर्यंत जर पाहिलात तर हा जो बॉल होता अगदी वेगवान होता प्रसन्न पाटील यांचा. आणि जर 3 लागोपाठ षटकार लगावले तर 5000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांसाठी इथे दिलं जाईल. निश्चित तौर पर मुझे उस उंगली की याद आ रही है जो यहाँ पर भूमिकोट ने उठाई है. 5 उंगलियां. एक थे उंगली उठाने वाले अनिल गावड़े जो आज नजर नहीं आ रहे हैं, लेकिन भूमिकोट साहब ने 5 उंगलियां उठाई है. 3 नक्कीच 3 षटकारासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 जरी लगावले तर 500 रुपये. आणि अक्षय पवारने मात्र इथे 1 षटकार लगावून आता सिद्ध केलंय की इथे 2 षटकार लागवेल, परंतु इथे षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या 26 विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 9 चेंडू आणि 42 धावांची गरज. प्रसन्न पाटील खेळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी, कारण नाकू टप्प्याचा बॉल सातत्याने जेव्हा अक्षय पवारला तुम्ही करता त्यावेळी तो नेहमीच सातत्याने मोठे मोठे फटके खेळत असतो आणि आलेला हा एक दमदार षटकार. 9 चेंडू 42 धावांची गरज. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रसन्न. याच्या अगोदरचा बॉल भरपूर चांगला फेकला होता आणि त्याच्यानंतर अचानक कुस्ती देणारा हा चेंडू त्याला षटकार लगावला अक्षय पवार यांनी. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी ऋषी उचलतील तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 27 गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. 2 चेंडू अजून शिल्लक असतील प्रसन्न पाटील यांचे. इथे देखील लाखू टप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. पुन्हा एकदा मॅच वन साइड पाहायला मिळते की काय. तालुका आपचे सामने म्हटल्यानंतर रफ अँड टफ सामने व्हायला हवे होते, परंतु चांगली कामगिरी प्रत्येक संघानं केली आणि ते सामने वन साइड जिंकलेत. कदाचित पाहूया कुठला तरी एक मॅच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल जिथे शेवटच्या बॉलपर्यंत थरार मात्र पाहायला मिळाला पाहिजे. क्लीन बॉल येथे यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि फलंदाज होतील बाद.
आणि प्रेक्षक मात्र खऱ्या अर्थानं इथे पुन्हा एकदा ही वन साइड मॅच एन्जॉय करतायत. पाहुणे मात्र इथून रजा घेत असताना सुधीर शेठ टोंबरे, प्रवीण सर. एक हिंदू आहे आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं नेतृत्व आणि शिवसेना नावाची संघटना संपूर्ण महाराष्ट्राला मिळाली. अशा बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आणि या चौक विभागाचे प्रमुख शिवसेना सन्माननीय सुधीर शेठ टोंबरे यांनी जो या स्पर्धेला वेळ दिला आणि एकला मोदींनी यांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. हा भूगोल पारितोषिक आहेत का तुमची? भूगोल नाही आता पाहुणे गेलेत त्यामुळे आम्ही रिक्स नाही घेऊ शकत. आणि या चौक परिसरामध्ये एक वाक्य खूप गाजलं होतं माझं, एक उंगली आणि त्यानंतर ना बोट दिसली ना हात. आहे ती तब्बल 40 धाव्यांची गरज. तर नेक्स्ट मॅच होईल अर्थातच या मॅच मधून जो विनर होईल तो खेळेल गावदेवी गावठाण संघाविरुद्ध. तर काटेकी टक्कर आता इथे मात्र पाहायला मिळेल. सकाळपासून आपण टक्करच पाहतो परंतु सर्व टक्करी वन साइड इथे पाहायला मिळत आहेत. परंतु कदाचित प्रवीण सर ही मॅच तुम्हाला आता जो विजय होईल त्या संघांमध्ये चांगली पाहायला मिळेल. कारण अजूनही आपण म्हणू शकत नाही की सामना रिवा 11 आदर्श वावरले पनवेल संघाने इथे जिंकलाय. परंतु क्रिकेट आहे, कुठल्याही क्षणी पलटू शकतं. थोडंसं अवघड आहे परंतु भविष्य सध्या तरी करणं थोडं चुकीचं असेल. 6 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. अक्षय पवार स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीसाठी आलेत. ते अर्थातच ऋषी. कदाचित 20 धावा असते या शेवटच्या ओव्हर्स मध्ये, त्या देखील चेस झाल्या असत्या परंतु प्रयत्न करतील. इथे बॅटची एज लागली. चेंडू सी मारेच्या लॉंग स्टॉप थर्ड मॅन सी मारेच्या पलीकडे चौकार. देखिए रिवा 11 वावरले जो टीम पनवेल फील्डिंग कर रही है उसमें अगर फील्डिंग के दौरान अगर हमने देखा तो आकाश तरेगर अपना एक्सपीरियंस शेयर करते हुए मयूर वाघमारे से नजर आ रहे थे कि किस तरह से कप्तानी होनी चाहिए, गेंदबाजों को किस तरह से टैकल करना चाहिए. और उससे भी अच्छी ये बात मुझे नजर आई कि विश्वजीत म्हात्रे जो विकेट के पीछे हैं उनमें वो कप्तानी गुण नजर आ रहे हैं इस मैच में, जो किसी भी टीम को लीड करने की ताकत रखते हैं. क्योंकि डिस्कशन इनके और मयूर वाघमारे के बीच काफी देर चल रहा था इस दूसरे सत्र में. हर एक बॉलर को किस तरह से इस्तेमाल करना चाहिए, कौन सा बल्लेबाज आए तो किस लाइन पे गेंदबाजी होनी चाहिए. तो ये एक कप्तान के पास होना चाहिए. पाली के सुपरस्टार बल्लेबाज मनोज यादव यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. आई एकविरा क्रिकेट क्लब लोधी. तर प्रत्येक विकेटसाठी अक्षय भद्रिके यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक इथे खऱ्या अर्थाने दिलं जाईल. तर नक्कीच पाहूया या ठिकाणी या विकेट खऱ्या अर्थाने संपादन केलंय ते गोलंदाज ऋषी भोईर यांनी. आता उर्वरित चेंडू असतील ते म्हणजेच 4 चेंडू आणि गरज आहे ती 36 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा तयार होतील. नवीन फलंदाज येत आहेत बॅटिंगसाठी. ऋषी गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी. तर चला गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन आपण इथे येऊन थांबायचं. लगेच टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील आमचे प्रवीण दुगाडे सर. डॉट बॉल रिझर्व चेंडूची इथे सांगता होत असताना खऱ्या अर्थानं रिवा 11 वावरले पनवेल संघाचे पुरस्कार ते आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आज उस्मान पटेल नव्हते परंतु त्याची अगदी कमी देखील भासवून दिली नाही. तितकीच दर्जेदार बॅटिंग आणि तितकीच चांगली तुम्हाला गोलंदाजी आज रिवा 11 आदर्श नवीन पनवेल संघाची पाहायला मिळेल. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. फटका हवेत आहे आणि लॉंग ऑन च्या वरून चेंडू सी मारेच्या पलीकडे षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. यावेळीच फटका भरपूर मोठा आहे परंतु हा देखील जाईल सी मारेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येईल बॅट्समनच्या बॅट मधून हा षटकार.
तर शिवसेनेचा इतिहास आणि शिवसेना नावाच्या संघटनेने जे मराठी माणसासाठी केलेलं काम आहे, मोडून पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही, असा मराठी बाणा ज्यावेळी तुटायलाही आला होता आणि वाकायलाही आला होता, अशा वेळेला तो बाणा ताठपणे उभा राहण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला ते शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर हा सामना एकतर्फी झाला प्रवीण. खरं तर असे एकतर्फी सामने होऊ नयेत अशी आपण अपेक्षा करूया, पण यानंतर तो सामना नक्कीच अटीतटीचा होणार, कारण